भारतीय जनता पार्टी ने चुनाव की दृष्टि से अपनी पूर्व तैयारी कई महीनों से शुरू की है। संगठनात्मक धरातल पर काफ़ी कुछ गतिविधियां हो रही है, हुई भी है। आज ठाणे लोकसभा क्षेत्र के लिए हम एक नए पोर्टल को लॉन्च कर रहे हैं, जहां पर जाकर नागरिक इस क्षेत्र के बारे में विकास के संदर्भ में उनके सुझाव, उनका मत और उनके मुद्दे हम तक पहुंचा पाएंगे। और इसलिए आज आप सभी की उपस्थिति में यहाँ पर नवी मुंबई जिले के हमारे अध्यक्ष संदीप जी नाइक के द्वारा हमने इसको लॉन्च किया है। हम उम्मीद करते हैं कि समाज के सारे क्षेत्र के वर्गों के लोग इसमें अपने अपने सुझाव निश्चित रूप में हमारे तक पहुंचाने के लिए इस पोर्टल का उपयोग करेंगे। आमचे जाहीरनामे येत असताना स्थानिक ज्या ठिकाणचे मतदार मतदान करणार आहेत त्यांच्या गरजा, त्यांच्या समस्या ह्या देखील जाणणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि आता सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा जनतेचा पक्ष आहे, त्यामुळे प्रत्येक 5 वर्षानंतर जनतेला काय हवं हा जाहीरनामा असतो आणि जाहीरनामा जो असतो तो बघून मतदार आपल्या अडचणी, आपल्या मागण्या ज्या योग्य पद्धतीने जो पक्ष मांडतो त्याच्या बाजूने मतदान करत असतात। त्यामुळे निवडणुकीमधली ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेहमीच इलेक्शनच्या अगोदर अशा प्रकारची नागरिकांची मागणी काय आहे, नागरिकांच्या समस्या काय आहेत ही जाणण्याची प्रथा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारची माहिती जनतेकडून संकलित करण्याकरता पोर्टल सुरू केलेला आहे। जरी पोर्टल असलं तरी जनरली तो जिल्हा, ती नगरपालिका, ते वॉर्ड आणि मग केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या सगळ्यांच्याच ज्या समस्या किंवा इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड केंद्राकडचे प्रकल्प, एखादे प्रकल्प त्याच्यामधलं ॲडिशन लोकांची माहिती, एखादी माहिती मिळाल्यानंतर तो प्रकल्प अजूनही चांगला करू शकतो। त्यामुळे लोक ज्या गोष्टींचा वापर करणार आहेत त्याच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त करणं, त्यांची मागणी व्यक्त करणं हे गरजेचं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नवी मुंबई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या किंवा त्यांच्या अपेक्षा ह्या पक्षापर्यंत पोहोचवणं आणि त्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये घेऊन मग त्या आम्ही पूर्ण करण्याचा जाहीरनामा हा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न हा नवी मुंबई जिल्ह्याचा असेल। आदरणीय विनयजी सहस्रबुद्धे साहेबांनी या ठिकाणी सांगितल्या पद्धतीनं आणि संदीपजींनी सांगितल्या पद्धतीनं ही खरोखरच मला वाटतं भारतवर्षामध्ये अनेक पक्ष आहेत, लोकशाहीमध्ये तो मान्यता असेलच विषय आहे, परंतु हा भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष आहे जो जनतेकडे जातो आणि सांगतो की तुम्हाला काय अपेक्षा आहे। मला वाटतं देशामध्ये असं कुठलाही पक्ष करत नाही। लोकांनी याचं स्वागत करावं आणि जास्तीत जास्त हा जो उपक्रम आहे याला सर्वांनी सहकार्य करावं। निश्चितपणे दरवर्षी आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीलाच आपल्याला कल्पना आहे की ह्याचा प्रकल्पाची खरी जी सुरुवात संकल्पना माननीय गणेशजी नाईक साहेबांनी ही 25 वर्षापूर्वी घेतली होती। माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय आनंद सुतार साहेब हे तत्कालीन त्या विषयाचे प्रमुख आजही आहेत। तेव्हापासून आजपर्यंत 25 वर्ष ह्या उपक्रमाला ते पुढे घेऊन जातात। काही वर्षी माझ्या माध्यमातून, काही वर्ष संदीपजी असे आम्ही या ठिकाणी नवी मुंबईतील, खरं म्हणजे आपल्याला कल्पना की एक काळ असा होता की विद्यार्थी आत्महत्या करत होते, म्हणजे त्याचा रिझल्ट लागायच्या अगोदरच ते स्वतःचं जीवन संपत होते आणि याच्यातून कुठेतरी भीतीमुक्त, भयमुक्त त्या ठिकाणी विद्यार्थी घडावा ही समाजाची गरज आहे आणि ती नाईक साहेबांनी लक्षात घेऊन त्यावेळेस 10वीला सराव परीक्षा प्रत्येक शाळेमध्ये असते, परंतु ही जी सराव परीक्षा आहे आपल्याला कल्पना असेल SSC बोर्डाच्या धर्तीवर असते। अनेक वेळा या गोष्टीचा उपयोग इतका चांगला झालेला आहे, मला सांगायला आनंद होतो की कितीतरी SSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले मुंबई बोर्डाचे विद्यार्थी किंवा त्याच्यामध्ये पहिला आलेला विद्यार्थी, आता ते नाही होत, पूर्वी ते पहिला, प्रथम, द्वितीय असायचे, तेच विद्यार्थी आपल्या या सराव परीक्षेमध्ये प्रथम आलेले आहेत आणि 1-2 टक्क्याचा फक्त फरक पडलेला आहे। त्याचं मला असं वाटतं की याच्यातून असे अनेक विद्यार्थी आहेत त्यांना वाटलं होतं की आपण फेल होऊ, इथून कुठला तरी विषय आपल्याला समजत नाही, 35% मार्क मिळत नाही, 10% मार्क कमी पडतात, तर अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा आत्मविश्वासानं अभ्यास केला आणि ते सराव परीक्षेत पास झाले। त्याच्यामुळे मला वाटतं ही सर्वात मोठं योगदान या माध्यमातून आहे, याचा नक्कीच नवी मुंबईकरांना त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल।